लहानशा भुकेसाठी झटपट होणारी रेसिपी म्हणजेच आजची रेसिपी आहे. तर एक गाजर घेतलेला आहे, छान किसून घेतलेला आहे. त्यामध्ये गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलेलं आहे. तीळ, हळद, ओवा 1-1 चमचा घातलेला आहे. 3-4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. यामध्ये थोडंसं पाणी घालत पीठ मळून घ्यायचं आहे, जसं चपातीचं मळतो तसं. तर हे 10 मिनिटासाठी रेस्ट करायचं पीठ आणि त्यानंतर त्याची मोठी चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर याचा आपल्याला पुऱ्या बनवायच्या आहेत. तर जर तुम्हाला तिखट हवे असेल तर यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालून केलं तरीही खूप छान होतात. तर अशाच पद्धतीने तुम्ही पराठा मुलांसाठी बनवला तरीही खूप छान लागतो तो तुपासोबत. पण मी आज पुऱ्या बनवणार आहे. शक्यतो मुलांना मी तेलकट देत नाही, पण कधीतरी चेंज म्हणून त्यांना तळलेला असा पदार्थ द्यायला काहीच हरकत नाही आहे. आणि अलीकडे पावसाचं वातावरण होतंय, तर त्यामुळे गरमागरम अशा पुऱ्या दिल्या तर मुलंही खुश होतात. आणि गाजर वगैरे घातलेला आहे, घरच्या घरी बनवलेला आहे, त्यामुळे ही पौष्टिक तर आहेच रेसिपी. तर बघू शकता अशा प्रकारे तेल गरम करत ठेवलेलं आहे मी आणि यामध्ये खरपूस अशा पुऱ्या तळून घेतलेल्या आहे. तुम्हाला कुरकुरीत हव्या असतील तर कुरकुरीत तळू शकता. तर तुम्ही घरात अशा प्रकारे रेसिपी ट्राय करा, खूप छान लागते ही रेसिपी जी आहे ती. आणि जर त्याआधी माझ्या चॅनेलला